मी जवळपास 28 वर्ष झाले या पालखी सोहळ्याला सातत्यानं हजर राहतो। देशातला हा सर्वोत्तम सोहळा आहे। शिस्त त्याचबरोबर लाखोच्या संख्येनं भाविक देखील यामध्ये सहभागी होतात। तो पालखीच्या या प्रस्थानाच्या वेळी पादुकेच्या पूजेचा मान दिला होता, त्यांना बोलवलं होतं आणि तो दिवस माझ्या स्मरणामध्ये चिरकाल राहील। आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि या सोहळ्यासाठी मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे आलेले आहेत। आपा काय भावना आहे, तुम्ही दरवर्षी येत असतात, काय भावना आहेत वारीच्या? जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचा 340वा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो। मी जवळपास 28 वर्ष झाले या पालखी सोहळ्याला सातत्यानं हजर राहतो। मोठा उत्साह वारकऱ्यामध्ये सांप्रदायिक क्षेत्रातल्या सर्व भाविकांमध्ये जाणवतो। आज पालखीचं प्रस्थान झाले आणि देहू आळंदीच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूरला जातात। लाखोच्या संख्येनं वारकरी यामध्ये सहभागी होतात आणि वारकऱ्यामध्ये मोठा उत्साह या पालखीचा असतो। एक मोठं आकर्षण सर्वसामान्य जनतेला देखील आहे। देशातला हा सर्वोत्तम सोहळा आहे। शिस्त त्याचबरोबर लाखोच्या संख्येनं भाविक देखील यामध्ये सहभागी होतात। तुम्हाला आठवतंय का तुम्ही पहिल्यांदा वारीला कधी गेले होते, काय प्रसंग आहे? मी स्थायी समितीचा अध्यक्ष झालो होतो 1999ला। प्राध्यापक रामकृष्ण मोरे त्यावेळेस या विभागाचे खासदार होते, शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी मला तो पालखीच्या या प्रस्थानाच्या वेळी पादुकेच्या पूजेचा मान दिला होता, त्यांना बोलवलं होतं आणि तो दिवस माझ्या स्मरणामध्ये चिरकाल राहील। गेले अनेक वर्ष तेव्हापासून न चुकता या प्रस्थानाला मी येतो। मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या दिवशी गाऱ्हाणं मांडतीलच पांडुरंगाकडे, तुमचं काय कारण आहे? या राज्यातील या देशातील जनता सुखी समाधानी होऊ दे। जो बळीराजा आहे, अन्नदाता आहे, तो सुखी समाधानी झाला पाहिजे ही माझी मागणी आहे पांडुरंगाकडे। नक्कीच। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।